श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, म्हणजे मी आजारी पडली ना त्या दिवशीचा आहे. हा व्हिडिओ 19 तारखेचा आहे आणि 19 तारखेला आम्हाला लग्नाला जायचं होतं आणि तेव्हा मी आणि प्रेम आणि त्याचे पप्पा तिघंच जण होतो घरी. मम्मी गावाला गेली होती आणि प्रीतम मम्मीसोबत गेलेला होता. तरी इथं सकाळी लवकर उठलो आणि आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या. आंघोळ्या वगैरे केल्याच्या नंतरला माझे मिस्टर बोलले की थांब म्हणे, आज मी तुला माझ्या हाताचा नाश्ता बनवून देतो. मी इकडे भांडे वगैरे धुवून घेतले आणि मग ते नाश्ता करायला लागले. आणि नाश्ता दुसरं तिसरं काही नसून आमच्या गावाकडे जे बनवतात ना, खूप आवडीनं पदार्थ बनवतात हा. तर सुशेला म्हणतात त्याला, आणि कुणाकुणाला माहिती आहे ते कमेंट करून प्लीज मला नक्की सांगा. सुशेला म्हणजे मुरमुरे भिजून घ्यायचे. जसं आपण पोहे बनवतो का तसंच, पण पोहे वेगळे लागतात आणि मुरमुऱ्याचा सुशेला एक नंबरच लागतो. जे लातूर साईडचे आहेत त्यांना माहिती असेल, खूप छान भारीचा लागतो हा सुशेला. आणि इतकं म्हणजे असं छान हे होतं ना, तर ते म्हणत होते की मी मी इतकं छान बनवतो सुशेला वगैरे, तू एकदा का खाल्ली ना तर माझं नावच घेशील म्हणे. तर मी म्हणलं ठीक आहे, बनवा म्हणलं. मग ते इकडे लागले, मस्त कांदा कापून टाकला तेलामध्ये, कढीपत्ता, परत कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकून मस्त फ्राय करून घेतला. इकडं मुरमुरे भिजून दिले होते मी त्यांना, आणि त्याच्यामध्येच तेलामध्येच थोडंसं मीठ टाकायचं आणि मग ते सगळं असं थोडंसं फ्राय झालं ना, शेंगदाणे वगैरे कांदा वगैरे थोडंसं लाल लाल झाला की मग त्याच्यामध्ये भिजलेले मुरमुरे टाकून द्यायचे आणि खालीवरी करायचं. एकच नंबर टेस्ट लागते माहिती आहे का, खूप छान लागते. आणि प्रेमला तर प्रेमचा आवडता पदार्थ आहे तो. प्रेमला कधी पण विचारलं ना काय बनवायचं तर तो म्हणतो मम्मी सुशेला बनव. त्याला सुशेला एवढं आवडतं, बापरे. खिचडी आणि सुशेला झालं की झालं, त्याला दुसरं काहीच नाही लागत. आणि इकडं बघू शकता तुम्ही किती छान असं सुशेला बनवलेलं आहे त्यांनी. मला तर वाटलं होतं की त्यांना आधी वगैरे येणारच नाही, कारण ते काही स्वयंपाकाचं एवढं वगैरे करत नाहीत. फक्त हाताखाली काही चिरून वगैरे द्यायचं असलं, काम करायचं असलं, टमाटर म्हणा, कांदा म्हणा, हे असं वगैरे करून देतात ते. आणि मग त्यांचं बनवणं झाल्याच्या नंतरला आम्ही नाश्त्याला बसलेलो होतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही नाश्त्याला चिकू आणले होते त्याने, चिकू आणि परत आंबे. मी 3 किलो आंबे आणले होते, म्हणलं रस करायला येईल, लेकराला खूप आवडतं, माझ्या प्रेमला खूप आवडतात आंबे. आणि मग नाश्त्याला बसलो आम्ही इकडं. आणि त्याच दिवशी माहिती आहे का काय झालं, जेव्हा आम्ही इथून नाश्ता वगैरे करून उठलो आणि मी सगळं आवरू लागले, खाणं वगैरे झाल्यानंतर आमचे भांडी वगैरे आवरते वेळेस मला काय माहिती काय झालं, अचानकच इतका भयंकर ताप आला की म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत तुम्ही, एवढं भयंकर ताप चढला. मलाच काही समजत नव्हतं नेमकं. अचानक मी आत्ताच तर चांगली होती ना, आत्ताच काय झालं मला काहीच कळत नव्हतं ना. माझं काही अंग दुखलं किंवा काही झालं, काही अगोदर असं होतं ना थोडंफार काही थकतं वगैरे माणूस, तसं काहीच नाही झालं. आणि एकदमच एवढं असं भयानक मला ताप चढला की विचारतो सोय नाही. त्याच्यानंतरला पण मी म्हटलं चला ठीक आहे, काय असं उन्हामुळे वगैरे झालं असं, म्हणून मग मी लग्नाला जायचं होतं त्यामुळं मग पटकन नाश्ता वगैरे केला आणि थोडंसं गोळी वगैरे घेतली, घरात गोळी होती. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता आम्ही मिडल क्लासचे आहे, त्यामुळं कॉमन आहे की गोळी, क्रोसिन किंवा डोलो आमच्या घरामध्ये असतेच उपलब्ध. आणि ती गोळी घेतली. मग मी नाश्ता वगैरे केला होता, गोळी घेऊन सनी आराम केले थोडा वेळ. झोपल्याच्या नंतरला मग लग्नाचा टाईम झाला, ते म्हणले चला आवर. मग इकडं आवरायला घेतलं आणि त्यांनी माझ्यासाठी टॉप आणला होता नवीन. तर मग मी म्हणलं आवरता बघू म्हणलं ते टॉप घालून, आणि ते म्हणे छान दिसतोय म्हणे टॉप. आणि मग मी म्हणलं आता हे एवढं उन्हामध्ये गरमीत जायचं म्हणलं तर बापरे लई त्रास होणार आहे. आणि इकडं आम्ही निघालो उन्हामध्येच. त्याच्यानंतरला आम्ही इथे चर्चमध्ये पोहोचलो. चर्चमध्ये पोहोचल्याच्या नंतरला आमच्या बाजूच्या काकू, ते भैया वगैरे सगळेजण आले होते. मग तिथं थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट केलं, कारण मी पहिल्यांदा म्हणजे चर्चमध्ये लग्न वगैरे बघितलं होतं. मी कधी असं ख्रिश्चनचं लग्न बघितलेलं नाही, फक्त टी व्हीमध्येच. आणि तिथून लग्न लावून आल्याच्या नंतर रस्त्यातच मला इतकं जास्त झालं की नाही, मला असं उठवलंच जात नव्हतं, काही नाही. मी आल्या डायरेक्ट झोपीच गेली. तिकडून जेवण वगैरे आलो होतो आम्ही. आणि मग त्यानंतरला मग मी म्हणलं आता तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्ही दोघांनी स्वयंपाक करून घ्या, काय बनवायचं ते बघा म्हटलं. आणि मी डायरेक्ट गेली झोपून. आणि असल्या उन्हाळ्यात मला इतकी थंडी वाजत होती, असं वाटत होतं की पूर्ण हिवाळा चालू आहे. आणि मी ब्लँकेट वगैरे पांघरून घेतली. इकडं का केलं तर माझं जीवच समाधान देत नव्हतं, एवढी भयंकर ताप होती. आणि त्या तापीमुळं मला हातपाय एवढे दुखत होते. मग तेवढ्यात त्या बाजूच्या काकू आल्या
आणि तुम्हाला खरंच सांगते, ह्या काकू होत्या म्हणून माझं भागलं. कारण इतकी मला भयंकर 15-20 दिवस झालं ताप होती आणि त्यात मम्मी गावाला गेलेली होती. घरी करायला कोणीच नव्हतं. पण त्या काकू एवढं केलं ना, मी जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल. त्या आल्या, खिचडी वगैरे बनवून दिल्या. संध्याकाळी परत मग मला थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे केल्या. मला काही ताप राहता राहणार किती गोळ्या घेतल्या तरी मी अक्षरशः एका टायमाला 2.5 गोळी खाल्लेली होती. तरी पण काही मला ताप राहत नव्हतं आणि एवढे पाय दुखत होते. मला असं वाटत होतं ना, की असं आता बस, सहन नाही होत आहे स्वामी, बस करा आणि मला अगोदर उचला इथून. मला मला सहनच नव्हतं होत. आणि हे आत्ताच नाही, मला इतकं 15-20 दिवस झालं एवढं असं सारखं हे होतं आहे ना. आणि मग प्रेम म्हणला मी पाय वगैरे दाबून देतो. प्रेम पाय दाबत होता, पण माझी तळमळ काही थांबत नव्हती. एवढी त्रास होत होता, असं वाटत होतं की आता जीव निघून जाईल. आणि जीव जाते वेळेस एका शरीरातून जीव निघून जाते वेळेस किती त्रास होतो ना भयानक, त्याच्या पलीकडे त्रास होत होता मला. एवढे हात आणि पाय इतके भयानक दुखत होते, सहन होत नव्हतं मला. मी काय करू, कुठं जाऊ, कसं झोपून कसं नाही. मी कुठं बसलं तर मला छान वाटेल, बरं वाटेल असं वाटत होतं. कधी उठून बसत होती, कधी झोपत होती, काहीच सुधरत नव्हतं मला. नुसती वेड्यासारखी हालत झाली होती माझी. मग मी म्हटलं त्यांना माझे पाय खूप दुखत आहेत, तर त्यांनी मग मशीन घेतली आणि मशीननं मग पायाला थोडंसं मसाज वगैरे करून दिलं त्यांनी. मी इतकं देवाचं करते एवढे श्रद्धेने सगळ्या गोष्टी आहे. आता बघा ना, तुम्ही परवाच जो जागरण आणि गोंधळाचा व्हिडिओ बघितला असाल. मी माळपरडी घरी घेऊन आले देवीची. माझ्या सासूने टाकून दिली होती ती माळपरडी आणि ती मी घरी घेऊन आली. म्हणलं मी एकुलती एक सून आहे, म्हणलं त्यांनी दिली टाकून तर आपण कशाला टाकायचं. म्हणलं माझ्या घरचा देव आहे, माझ्या घरची कुलस्वामिनी आहे ती, म्हणून मी परडी वगैरे घेऊन आले. एवढं देवाचं सगळं करते मी, तरी पण मग माझ्या मागंच असं का असतं मला एक कळत नाही, की सगळे प्रॉब्लेम्स माझ्या मागंच का असतात. एक प्रॉब्लेम झाले की दुसरा लगे तयारच राहतो. असं वाटतं की देवाने एक ताट मी सारलं की दुसरं ताट मांडूनच ठेवलेलं आहे. म्हणजे मला काहीच कळत नाही आहे, मी कुठं जाऊ, काय करू, कुणाला सांगू. असं झालं आहे ना, मी कुणाला काही गोष्टी सांगू शकत नाही आणि मला त्या आता सहनही होत नाहीत. मग काकू थोड्या वेळाने काय केलं आहे माहिती आहे का, ते म्हणे थोडंसं मॅगीचं सूप वगैरे पी, तुला बरं वाटेल असं बोलल्या आणि त्या मला मॅगी करून दिल्या. मी थोडंसं सूप वगैरे पिलं आणि 1च चमचा मॅगी खाल्ली. मला खायला पण जात नव्हतं आणि मग मी दिलं ठेवून प्रेमपाशी. त्या म्हणत होत्या मग हे असं म्हणजे अमावास्या पौर्णिमेच्या पुढंच होतं आहे, काही वेगळं काही असेल का, काही झालं असेल का. त्या ते सांगत होते. ते म्हणे त्यांच्या पाहुण्यामध्ये कोणतरी होती, त्यांचा भाचा वगैरे काहीतरी, तर ते असंच त्यांना पण असंच काहीतरी होत होतं. तेच म्हणे सेम सिम्पटम्स दिसता येईल. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की माझ्यासाठी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करा, मी लवकर बरी होऊ दे. माझ्या काय मागं जे काही आहे ते सगळं लवकर पैकी कुणाची तरी प्रार्थना स्वामी ऐकतील. प्लीज प्रार्थना